शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. शिव पार्वती पते शिव हर हर हर. आता तुमचा आवाज जरा जास्त निघू द्या, लाईट गेली या. आपण शीघ्र वनाभिगमने हे मातेची सांगवया लागुने राम प्रवेशला मात्र बोने ओलाच मने गमनाचा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनाला निघाले, जात असताना मी भगवान सांगून गेलो, मात्या पित्याचं दर्शन करून आईचं दर्शन घेऊन जर आपण एखाद्या कार्य करता गेलो, इथं 14 वर्षे 14 दिवसाचा वनवास वाट्याला आला होता प्रभू रामचंद्राचा. आणि म्हणून करता म्हणले स्वतःहून मग काय करू लागले त्या ठिकाणी, म्हणले की मी 14 वर्षे 14 दिवसाचा वनवास माझ्या वाटेला प्राप्त झालाय आई माता. हे कौशल्याला सांगण्याकरता लवकरात लवकर मी आता वनाला गमन करणार आहे. आणि हे उल्हासानं किंवा ही कल्पना देण्याकरता प्रभू रामचंद्र पुढे गेले. रामे नमस्कारली निज जनने लिंगिने ओला सोने गुरु पुष्पाचा अभिलेचने राजा त्रिभुवनी तू होते. प्रभू रामचंद्राचं एक मनोगत होतं, गेल्याबरोबर कौशल्या मातेचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याबरोबर आई कशी मुलाचा आलावाला घेती तशी अवस्था प्रभू रामचंद्राला कौशल्या माता करू लागल्या. ए रामा, त्रिभुवनाचा राजा होणार आहेस तू, अयोध्येचा राजा होणार आहेस रामा. गुरुपुष्य मुहूर्तावरती तुला राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे, राजगादी प्राप्त होणार आहे. काही माझ्या रामाचा आनंद आहे. आणि हे मी माझ्या डोळ्यानं पाहती, कौशल्या माता प्रभू रामचंद्र गादीवरती विराजमान होणार आहेत याच ब्रह्मामध्ये, त्या आनंदामध्ये. आणि प्रभू रामचंद्राला समोर बोलू लागल्या, गुरु पुष्पाचा मुहूर्ते सभागे होय प्राप्त तेने मुहूर्ते अभिषेची दशरथ राजा. भाग्यवानालाच गुरुपुष्य मुहूर्तावरती राज्याभिषेक सोहळा प्राप्त होतो, राजगादी प्राप्त होती. भाग्यवान आहेच रामा. दशरथानं या गुरुपुष्य मुहूर्ताचा वचिष्ठ गुरुनं निवड केली, तुला त्या मुहूर्तावरती राजगादी प्राप्त होती, अयोध्येचा राजा होतोच रामा. खरोखर तू भाग्यवान आहेस. या अयोध्येचा राजा माझा राम होतो या. आणि म्हणून करता म्हणले, हे रघुनाथा, तिन्ही लोकांमध्ये तुझी कीर्ती होणार आहे, तू वंदनीय होणार आहेस, पूजनीय होणार आहेस. त्या मुहूर्ताच्या ऐसे काजे जगी होईल रामराज्य सुरनरनाथ ती आनंद बोधे निश्चय मज कळला शे. या मुहूर्ताचं असं विशेष महत्व आहे, राम अयोध्येचे राजा झाले म्हणजे रामराज्य प्राप्त होणार आहे, काही उन्हा राहणार नाही. आणि म्हणून करता म्हणले स्वर्गातील देवदेवता नृत्य करू लागले, त्या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव करू लागले. हे आनंदाचं प्रतीक आहे रामा. आणि ज्यावेळेस माझा राम गादीवरती विराजमान होईन अयोध्येच्या राजगादीवरती, त्यावेळेस रामराज्य होणार आहे. आणि रामराज्य झाल्याच्या नंतर काही ऊन राहत नाही, अशी अवस्था होणार आहे. सर्व आनंदी मनानं, हर्ष उल्लासित मनानं कौशल्या माता प्रभू रामचंद्राला बोलू लागल्या, वसिष्ठाभिषेकाचे दळे त्याचे आहे बळ ती लोकीचे राजे अडळे वैल सकळ श्रीरामा. ओ तिन्ही लोकांमध्ये आढळ विशेष रूपाचं राज्य म्हणजे अयोध्याचं राज्य. आणि ही कुणाचे कृपा आशीर्वाद आहेत, तर वंशाचे कुलगुरू वचिष्ठ महाराजाची ही सर्व करणी आहे, ही सर्व भविष्यवाणी आहे, हे सर्व कृतकार्य आहे. म्हणून हे रामा, अयोध्येच्या राजगादीवरती विराजमान झाल्याच्या नंतर हा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी डोळ्याला पाहायला मिळतो. या आपल्याला पण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर हा आगळा वेगळा सोहळा इथंच पाहायला मिळतोय. म्हणून तर महाराज म्हणले, या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. देवाला करमत नाही का वैकुंठात? इथले म्हणते आम्हाला वैकुंठ मिळावा, स्वर्ग मिळावा, आणि देव म्हणते इथं आम्हाला जन्म मिळावा. त्याचं काय कारण आहे?
हे कवळ काही वैकुंठी ते ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. हा काला वैकुंठामध्ये नाही, स्वर्गामध्ये नाही. ब्रह्मदेवाला अभिलाष झाला म्हणले आपणही गोपाळ व्हावा म्हणले आणि तिथं जाऊन काल्याला नंबरला उभा राहावा. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस काला वाटू लागले त्यावेळेस ब्रह्मदेवानं वर हात केला आणि खाली मुंडकं केलं. असं देव काला वाटीत होते. म्हणले कोणता गोपाळ आहे, जरा वरी मुंडकं करावर म्हणले, मला बघू द्या तुमचं मुख. आणि ब्रह्मदेवानं आपला चेहरा वरी केला तर म्हणले देवा नाही ना शक्य होत. हा इथं जन्मच घ्यावा लागतोय तेव्हा हा काला प्राप्त होतोय. इथं जीवाशिवाचा खिचडी काला आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणले ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मदेवाला सोपानाचा अवतार घ्यावा लागला तेव्हा हा काला त्या ठिकाणी प्राप्त होतोय. म्हणून आपण किती भाग्यवान आहेत. मी तर रोज सांगन त्या ठिकाणी भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये आपल्याला नरदेह म्हणजे मनुष्य जन्म मिळाला हे खरं भाग्य. या आपण बाकीच्याच गोष्टीला भाग्य भाग्य म्हणू लागलोत आणि तिकडंच हुडकू लागलोत. पण आपलं काय झालंय, चुकली या वर्म फेरा पडे, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशीन, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अशी अवस्था मनुष्याची होती. पण जिथं सुख नाही तिथं आपण तळमळ केल्याशिवाय राहत नाही. जाता जाता एका माणसानं मार्ग विचारला. म्हणले महाराज हा रस्ता कोणत्या गावाला जातो. म्हणले तुम्हाला जे पाहिजे त्याच गावाला जातो, पण पुढे एक डेरा आहे चिखल आहे म्हणले, आणि तिथं जर फसलात का तर हातपाय काय हलवू नका. तो डेरा असा विशेष आहे, जसे हातपाय हलवितात तसं ते खाली नेत आहे. सांगितलेलं ऐकावं का नाही, माणसं ऐकत नाहीत. हे गेलं डेऱ्यात जाऊन पडलं, सांगितलं होतं हातपाय हलवू, हे बसले ना इकडला पाय काढला की इकडला पाय चिकुल तुडवायला लागले कुंभारानं तुडून, तसं तसं हे खाली जाऊ लागले. ओय महाराज म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना या डेऱ्यात फसल्यावर हातपाय हलवू नका, स्थिर ठेवा उभा राहा म्हणून. बसले गळे इतके जाऊन कसे तरी वरी काढले. म्हणले आता पुढं पाण्याचा ढव आहे आणि तिथं हे सर्व स्वच्छ होईल. मात्र तिथं काय करा, हातपाय हलवा, खोल पाणी. हा हे तिथं गेलं पाण्यात टाकलं की असं पडलं. आता बुडन का काय होईल. तिथं जिथं हातपाय हलवायचे तिथं हलवले नाहीत, आणि जिथं हलवू नका म्हणले तिथं नाचल्याशिवाय राहिले. संसारामध्ये सुख नाही विचार कर, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. आहे का संसारामध्ये. संसार कोणाचा सुखाचा झालाय का. पण संसार कोणचा हेच आपल्याला कळत नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी जाईन गे माये, तया पंढरपुरान भेटेन माहेरा. ते माहेर आहे, माझे माहेर पंढरपूर, पण तिकडं जाण्यासाठी आपले योग येत नाहीत. चला या ठिकाणी विषय सांगू लागलेत की ही सर्व असणारी अवस्था कुणाची, ही आडळपद नव्हे नव्हे, हे राज्य माझ्या डोळ्याला पाहायला मिळाले. एक माता स्वतःचा मुलगा जर राजा होत असेल तर किती आनंद होतो आईला. मी तर सांगून जाईन, आईशी कळवळ याची जातीन, करी लाभावी न प्रीती, पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व ईस आहे. प्रभू रामचंद्राला राजा झाल्याच्या नंतर माझ्या डोळ्याला किती सुख मिळणार आहे, हे सर्व असणारं स्वप्न कौशल्या माता या ठिकाणी सांगू लागल्या. आईचे बोलता कौशल्याचे श्रीराम सांगे ते पाचे, झाला अभिप्रावतून नेनचे सावकाचे उधारी. आई माता ऐका ना, ऐका ना, काय आनंदात बोलू लागला, जरा स्थिर व्हा. इथं काय कारभार घडला, इथं काय कुठली असणारी पाल चुकली तुम्हाला काही माहीत नाही वाटतं. काय अभिप्राय घडलाय, काय या ठिकाणी असणारा ठराव पास झाला हे तुम्हाला माहीत नाही. आणि हे तुम्हाला माहीत नसल्यामुळं तुम्ही हे सर्व बोलू लागलात. ऐका ना जरा माता, या ठिकाणी कसा कार्यभाग ठरलेला आहे, काय कुणाच्या वाटेला आलेला आहे, जरा ऐकून घ्या. प्रभू रामचंद्र पुढे बोलू लागले. पूर्वी राया निजबाकेची 2 वर दिले, कैकईचे आईचे राजबट भरताचे, एके वनवासी श्राम. तशी का तराटी हाणायला तो डोई पुढे महाराज राहिलं. मी तुम्हाला सांभाळून घ्यायलो, तुम्ही मला उग पळवायला लागलात. बराबर तुमच्या मनावर. पूर्वी म्हणले राजा दशरथजीने या कैकईला 2 वर दिले, आणि त्या 2 वरामध्ये राजा दशरथजीला कैकई मातानं गुंतवलं. ते 2 वर मागून घेतले. एका वरानं भरताला राजगादी, मला वनवास आहे. कौशल्या मातेला प्रभू रामचंद्र सांगतात, आई मी राजा होणार नाही, मला कुठं जायचंय. पुढं सांगू लागले.
बाकी गोविले दत्रता कैकैने साधिले निज स्वारता असं राजभिषेकी नेमिले भरताय मधुवनात धाडिले. हो, या वचनामध्ये राजा दशरथजीला गुंतवलंय माझ्या मातेनं, कैकई मातेनं. आणि एका वरानं भरताला राजगादी अविद्येची न मला वनवास आहे माता. नीट ऐका जरा. त्याच्यामुळं मी तुमच्याकडं तुमचं दर्शन घेण्याकरता, तुमची आज्ञा घेण्याकरता, तुमचा कृपा आशीर्वाद घेण्याकरता आलेलो आहे. कारण मातेनं जर आशीर्वाद दिला, हा विजयी भव, आई जर म्हणले की नाही जा बाबा सुखात राहशील, आई वडिलाचा आशीर्वाद लागू होतो बरं का. हां, ते जर म्हणले का नाही काही बाळा तुला कमी पडणार नाही, ते त्या बाळाला कमीच पडत नाही. पण त्यानं मातेचे आई वडिलाची ही तशी सेवा केलेली पाहिजे शेवटच्या क्षणापासून. मी तर सांगून गेलो, हे छत्र ही सावली पुन्हा नसती का. असं झालं या कायमस्वरूपी आहे का. आईवडिलाची सावली नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या सावलीचं महत्त्व कळायला पाहिजे. काय मायबाप ही जी काही असणारा आसरा असतो, हे जो काही आधार असतो का, आणि ही जी काही छत्र असतं का, या विश्वातलं सुख याच्या पुढं फिका असतं या. मी तर जोपर्यंत आई वडील होते त्या ठिकाणी महाराज स्वतःचा अनुभव सांगतो, मी बसल्या जागेवर झोपी जात होतो. उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या, काही खंताच नव्हती, काही चिंताच वाटत नसायची. काही झालं का म्हणलं का नाही असं घडलं त्यानं, जाऊ द्या होत असतंय काही नाही होऊन जाईन. हे शब्द मिळाला का असं वाटायचं मी स्वर्गातच आहे. आणि स्वर्गाचं सुख पिकाय बरं का आईवडिलाच्या प्रेमापुढं, मात्या पित्याच्या प्रेमापुढं. फक्त ते कळावं आपल्याला. कारण ज्यावेळेस आपण बी होतो का त्यावेळेस कळतं खरं काय सुख असतं आईवडिलाचं. ती माझ्यासारखा एक नमुना, उन्हाळ्याचे दिवस होते आणि गेलं पत्रेवर, आणि ते पत्रे झाडू लागलं. खाली त्याचा लहान मुलगा होता, ते अंगणात खेळायला लागलं, ऊन कडाक्याचं पडलेलं आहे. ते म्हाताऱ्याला मधून आरडायला, वडिलाला आपल्या स्वतःच्या पित्याला म्हणले अय बाप्पा अय दादा, त्या बाळ्याला मध्ये घ्या ना. ते म्हणले तू खाली ये ना. आता मानं थोडे राहिलेत, म्हणला येत माझं काम झाल्यावर खाली येतो. नाही नाही तू अगोदर खाली ये. त्या मुलाला उचला म्हणतो ना, नाही नाही तू अगोदर खाली ये. ते म्हणलं काय तुम्हाला वेळ लागलं, पागल झालात का काय, का म्हणा असं करायला लागलात. ते म्हणला कसं होतंय मग, तुला सांगतो ना मी ऊन कडक पडलंय. मग जसा तू माझा मुलगा आहे तसं माझा अंतकरण तुझ्यासाठी उठतंय, आणि तुला तशी तुझ्या मुलाची जशी कळवळा येते तशी. बरोबर आहे का. हे आपण जसं देऊ तसं. ज्यावेळेस स्वतःचा मुलगा पत्रे येऊन खाली आला त्या कार्यातून, तेव्हा ते नातून उचललं आणि इकडे घेतलं म्हणले असंच असतंय बघ. तुझं जसं अंतकरण तुझ्या मुलासाठी तुटतंय का, तसं तुझ्यासाठी आमचं अंतकरण तुटतंय. मुलगा किती जरी मोठा झाला, किती जरी वयोवृद्ध झाला, किती जरी आई वडील म्हातारे झाले, तरी आई ही आईच असते, मुलगा हा मुलगाच असतो. त्या प्रेमाची सर या विश्वामध्ये कोणाला येत नाही. मी सांगत असतोय या विश्वामध्ये एकच न्यायालय, एकच असणारं त्या ठिकाणी असं आहे जिथं सर्व गुन्हे, बालकाचे अपराध, माता न मानी तिळभर न मानी माता. बरोबर आहे का. त्या ठिकाणी तिळभर पण किती जरी अपराध करू द्या तरी ती मातेला काही वाटत नाही. मग असं एकमेव न्यायालय आहे की ज्या ठिकाणी सर्व गुन्हे आपले माफ होतात. परंतु तीच असणारी माता या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलत असताना रामानं सांगितलं, माता मला राजगादी नाहीये, भरत राजगादीवर आहेत, मला वनवास प्राप्त झालेला आहे असं सांगू लागले. मर्यादा नेमुने 14 वर्षे दंडकारण्य विजय देशे गोदावरी रहिवासी फळमुळाची सेवने. मला हे नेम घालून दिला म्हणले, माता तुम्हाला माहित नाही का मला 14 वर्षाचा वनवास आहे. 14 दिवस गोदावरीच्या काठेवरती रहिवास करायचा आहे. त्या ठिकाणी कुटिया बांधून राहायची, फळाचा जळाचा त्या ठिकाणी आहार घ्यायचा आहे. आणि हे माझ्या वाट्याला आलंय आणि भरताला राजगादी. मी अयोध्येचा राजा होणार नाही. कौशल्या माता, ए माता ऐका, तुमच्या हे कानावर पडलं नाही वाटतं. असं सर्व हा वृत्तांत प्रभू रामचंद्र कौशल्या मातेला सांगू लागले. राजातील नेव नये अनु मात्र त्या जुने वर्ष अलंकार कृष्णाची नवलंकांबरे दटधारी वनवासी. एवढंच नाही, या राज्यातलं अणू मात्र मला तीळ मात्र काही न्यायचं नाही. वस्त्र नाही, द्रव्य नाही, अलंकार नाही. जटा बांधायच्या, आता वलकांबर असणारं धारण करायचंय आणि इथून असणारं अनवाणी पायानं त्या ठिकाणी अयोध्येतून बाहेर पडायचंय. असा वनवास त्या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून म्हणले कृष्णाजीने वलकांबर धारण करायचं या. हे सर्व मला नियम घालून दिलाय कुणी, कैकेयी मातेनं. तो मी मान्य केलाय आणि म्हणून तुमच्याकडे मी या ठिकाणी सांगण्याकरता आलोय. राये नेमिले नेमस्ते वन प्रियाना सुमुहूर्त
आजित निघावे तवरीत पुसावया येत मी आलो. हो, उद्या सकाळचं मुहूर्त आहे. प्रात समयी त्या ठिकाणी मी वनवासाला जाणार आहे. आणि म्हणून करता राजा दशरथजीनं हा नियम मला घालून दिलाय, म्हणून मी तुमच्याकडे विचारपूस करण्याकरता आलो आहे, तुमचा निरोप घेण्याकरता आलेलो आहे, असं प्रभू रामचंद्र कौशल्य मातेला बोलू लागले. ऐकोन श्रीरामाची वाणी जीवा मनाती आठणी मूर्छेपण पडली धरणे कुंटली वाणी अति दुःखे. कुंटली वाणी अति दुःखे. वाणीच खुंटली कौशल्य मातेची. अति दुःख झालं. ज्या प्रभू रामचंद्राला राजगादीवरती पाहण्याचं स्वप्न बघत होत्या त्या आनंदामध्ये होत्या. हे शब्द कानावर पडल्याबरोबर अंतकरण दुःखी झालं, मौन धारण केलं, मुखाच्या बाहेर शब्द निघाला, अंतकरण भरून आलं. काय अवस्था कौशल्य मातेची झाली. गरगरीती नेत्र वाट बाष्पे दिला पे कंठ श्वासे फुटो पाये पोटे प्राण संकट मांडले. प्राणावर संकट विराजमान झालं. कौशल्य मातेच्या बाष्प गळा दाटून आला. त्या ठिकाणी म्हणले गर 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 पांढरे डोळे केले कौशल्या मातेनं. मूर्छायमान झाल्या. डोळ्यावाट दुःखाचे अश्रू गळू लागले. अशी विकळ अवस्था प्रभू रामचंद्राचे हे शब्द ऐकल्याबरोबर कौशल्य मातेची झाली. का? माझ्या पुत्राला राजगादी नाही आणि माझ्या रामाला वनवास प्राप्त झालाय. काही हे मी ऐकते, हे सहन झालं नाही कौशल्य मातेच्या कानाला. आणि म्हणून करता मूर्छायमान अवस्था झाली. चक्कर येऊन पडल्या, धरणीवरती कोसळल्या. पुढं प्रभू रामचंद्राने काही केलं. पुत्र योगाचा घावो दृढ जिवारी खोतला पावो पुत्र शोके पूर्ण विरहो पडला जोय. पुत्राच्या वियोगाचा आघात कौशल्य मातेला सहन करता आला नाही. आणि प्रभू रामचंद्राचा वियोग होणार आहे. राम माझ्यापासून 14 वर्षे 14 दिवस दूर जाणार आहे. आणि म्हणून करता हा शोक, हे दुःख कौशल्य मातेला अनावर झालं. म्हणून एका पुत्राचा वियोग हे त्या आईलाच विचारावं लागतं. काय दुःख असतं ती. आपण सहज म्हणतो, बाकीचे सर्व काही सांत्वन करतात, पण ज्याच्यावर येतं का त्याला कळतं. म्हणून ते आपल्या साध्या भाषेत म्हणतात बघा, ज्याचं जळतं त्याला ते लांबून सांगायला कुणाला बी जमतं, पण ज्याच्यावर वेळ येते का त्याला म्हणलं नाही महाराज काय असतं. हे सर्व खरं आहे हो. पण ज्याला जन्मल्यापासून बसताना उठताना बघितलेलं असतं, त्याच पुत्रावर जर काही दुःख आलं का त्या मातेला, त्या आईला या विश्वातलं सर्व तुच्छ वाटतंय. माझा मुलगा, माझा मुलगा. हे शास्त्र पुराणापासून देवादिकापासून चालत आलेलं आहे. त्याच्यामुळं साधू संतानं, शास्त्रानं, पुराणानं, वेदानं सर्वांना मातेला त्या ठिकाणी निस्वार्थी प्रेमाची उपमा दिलेली. हे प्रेम या विश्वामध्ये दुसरं कुणीच तुम्हाला माया देऊ शकणार नाही. म्हणून कौशल्य मातेला हे सहन झालं नाही. रामा हे काही बोलण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी म्हणले. दाटून आलं हृदय, तोंडातून असणारे शब्द उमटत नाही. वाणी बंद पडली, मौन धारण झालं. पुढं काय घडलं. माता मूर्छित भूतळे रामे उतरून ते वेळी झाडून या घुसर धुळे हृदय कमळे आलिंगिली. पाहिली अवस्था प्रभू रामचंद्रानं. धावतच गेले, कौशल्य मातेला उचलून घेतलं. मूर्छायमान झाल्यामुळं जी काही तोंडावरती धूळ बसली होती, माती बसली होती, सर्व मुख स्वच्छ केलं. प्रेम आलिंगन दिलं कौशल्य मातेला प्रभू रामचंद्रानं. हृदयाला त्या ठिकाणी आलिंगन दिलं. माता, आई, ही अवस्था करू नका. त्याचं काय कारण होतं. प्रभू रामचंद्र ही अवस्था कौशल्य मातेची पाहिल्याच्या नंतर देव जरी असला का त्या ठिकाणी, तरी नाही महाराज, याच्यावर कुणीही मात करू शकत नाही. म्हणून तर मी सांगतो ना, ज्याच्यावर वेळ येते का त्यालाच विचारावं लागतंय काय होतंय ती. तसं या ठिकाणी असणारा एका मातेचा आणि एका पुत्राचा वियोग होतोय. हे मातेला सहन झालं नाही. रामाच्या लक्षात आलं, प्रेम आलिंगन दिलं, हृदयाला त्या ठिकाणी असणारी भेट दिली. आईच्या आणि काय बोलू लागली. तिसरा मे सावधान करिता मने मज मरु दे रघुनाथा पुत्र वियोगे जिने जिता. रामा रामा रामा, मला असणार त्या ठिकाणी सावध करू नको.
रामाचा वियोग मला सहन होणार नाही. रामा, याच्यापेक्षा मी मृत्यूला प्राप्त झालेले बरे. मला सावरू नको, मला सावध करू नको रामा, मला मरू दे एकदाच. कारण का, जी माझ्या डोळ्यानं मी दुःख पाहणार आहे हे मी पाहू शकणार नाही, मला हे सहन होणार नाही. त्याच्यापेक्षा मरण आलेलं मला चांगलं, असं निर्वाणीचे शब्द प्रभू रामचंद्राला कौशल्या माता बोलतात. येतून श्रीरामाचे मुख मागुती कै देख न देख, तेने आक्रंदे दिदली हाके हृदय दुःख दाटले. ए रामा रामा, इथून पुढं तुझं मुख मला रोज पाहायला मिळेल का? पुन्हा मला माझ्या रामाचं स्वरूप माझ्या डोळ्यासमोर येईल का? असं हंबरडा फोडला कौशल्य मातेनं त्या ठिकाणी. हाक दिली, आवाज दिली. दुःखाचा हंबरडा कसा असतो बघा. हा, 2-3 आहेत ना अजून. ठीक आहे, तुमच्या पाठीमागे डोळे पुढे महाराज हे 2-3 वाचक सगळे घ्यायचे. आपल्या इकडल्या महिला मंडळ सगळ्या काढल्यात, पण आता इरी म्हणत आलेत का कोणी नवीन वाचक? आणि आता तर पुन्हा मग आम्हाला वाचक नव्हता भैरू महाराज. मग मी मग सांगून गेलो ना, बाजारच्या दिवशी कशाची भाजी म्हणजे कोणती भाजी करावी म्हणून ह्या प्रश्न असतोय, आणि शेवटच्या हप्त्याच्या दिवशी आज भाजीला काय करावं म्हणून पंचायत असते. आले त्या दिवशी कुणाला किती वया द्यावात ही पंचायत पडती ना. आज आता हे जोड होती म्हणून जमलं नाही, तर आम्हाला पंचायत पडली होती कुणाला बसवा म्हणजे प्रश्न होता. तसंच असतंय. आल्यावर सर्वच काय आता आपापल्यासाठी मला वाटतं आज बऱ्याच जणांनी सुट्टी मारली. चला, आणि म्हणून म्हणले या ठिकाणी असणारे कौशल्या मात्या बोलू लागल्या कुणाला? प्रभू रामचंद्राला, की रामा, पुन्हा मला तुझं मुख पाहायला मिळणार नाही, पुन्हा मला रामाचं स्वरूप पाहायला मिळणार नाही. म्हणून हंबरडा फोडला, आक्रंदन केलं, मोठ्यानं असणारं रुधन करू लागल्या. त्या ठिकाणी काय झालं? काटा रुतला फणिक पाळे, पुत्ते तुटल्या चाप सुरळे. वा, जैसी तळा वेगळे मासुळे, तैसी तळ. ए रामा, ए रामा, माझी काय अवस्था आहे. नाथ बाबा सांगू लागले, एवढं 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 कौशल्याला दुःख झालं रामाच्या वियोगाचं. नागाच्या फणीवरती काटा टोचावा आणि त्याची वेदना त्याला जेवढी सोसावी लागती तेवढं दुःखी अंतकरण कौशल्य मातेचं झालं. सापसुरुळीची शेपटी तुटावी आणि तिनं असणारं त्या ठिकाणी त्याचं दुःख सहन करावं. तिला जेवढा वेदना होत्यात का, नवे नवे जळा वेगळी मासुळीन तुका तैसा तळमळी. अशी अवस्था मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तडफड तडफड त्याची अवस्था होती. ती अवस्था कौशल्य मातेच्या अंतकरणाची, चित्ताची, मनाची झाली. एवढं दुःख प्रभू रामचंद्राच्या वियोगाचं कौशल्य मातेला झालं. म्हणून नाथ बाबा या ठिकाणी अनेक दृष्टांत देऊन आपल्या सर्व श्रोते मायबापाला सांगू लागले, कपटी मनो जाता राहो, माझे पतीवरते होईल वावो. पती अवज्ञा थोरा नेवो, विकला देवो पती वाक्य. रामा दोन्ही गोष्टीचा विचार करू लागल्या. कौशल्य माता होत्या त्या, कलियुगातल्या कौशल्या नव्हत्या, ह्या रामायणातल्या कौशल्य होत्या. हे सर्व दुःख मला कळतंय रामा, परंतु मी माझं देह, मी माझं शरीर, मी माझं जीवन, या ठिकाणी मी शिंदे महाराजाचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. हे सर्व पतिसेवेसाठी त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे, विकलेलं आहे. आणि मी जर माझ्या रामाला वनवासाला न पाठवता काही जर माझ्या पती परमेश्वराकडे जर मागणी केली तर माझ्या पातिव्रत्य धर्माला त्या ठिकाणी म्हणले ग्लानी येते, माझं व्रत परिपूर्ण होत नाही. म्हणून मी राजा दशरथजीलाही काही बोलू शकत नाही. हे किती मोठं धर्मसंकट माझ्या पुढं आहे रामा. हे तुमच्या वियोगाचं दुःख मला सहन होत नाही, आणि हे दुःख जर सहन होत नाही तर राजा दशरथजीला, माझ्या पती परमेश्वराला मी काही बोलू शकत नाही. का तर एवढं आतोनात पतीची या माता अनुसरून या पतिव्रता, हे माझं जे काही असणारं आचरण आहे याच्यामध्ये मी भंग पडू देत नाही. मला हे करता येत नाही रामा, फार मोठं दुःख आहे, असं कौशल्या माता प्रभू रामचंद्राला बोलतात. काही भरतारा पिरे करे, तिची मज करिता मत्सर. माझा प्राद मी देखे थोरे, अति दुसरे मज रामा. अति कठीणातला कठीण दुःख मला प्राप्त झालंय. राजा दशरथजीची आवडती राणी कोण? कैकेयी. आणि आपल्या पती परमेश्वराची जी आवडती वस्तू आहे, पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रियांनी त्याचा आवेर करायचा नसतो, त्याचा मत्सर करायचा नसतो, तिरस्कार करायचा नसतो. बघा हे कसं धर्मसंकट आहे. याचं पालन होतंय का आपल्याला? आता तर मी मगवाच सांगून गेलो, कलियुगातली कौशल्या माता नव्हत्या ह्या. आता तर म्हणते तिच लय आवडती का,
ती म्हणण्याचा तर विषयच राहिला नाही. आता तर तुम्ही म्हणतात हम दो हमारे दो, हां माय बाप गो. तर हे कुठं आणायचं? आता कुठं राहिलं एकत्र कुटुंब, एका पंक्तीला जेवायचं, सर्वांनी आल्याच्या नंतर जेवायचं, एका ड्युटीवर जायचं, दिला डबा बनवून दुसरं आलं, चहा नाश्तान पावन काय बटर पावन. हा आता आहार बी तसा झाला, शरीर बी तसं झालं. सकाळी एकदा ओढलं की ते दिवसभर जेवत नाही. पहिले माणसं म्हणजे नेहारी सात्विक अन्न होतं महाराज. आणि बघा घरचं अन्न हे सात्विकच असतं. माझ्या हे व्याधी जे आले त्याच्यामुळेच आपल्याकडे आले. आता मी तर सांगून नाही तर आता डॉक्टरकडे गेले ते म्हणते तुम्हाला आता बेल्ट वापरावं लागन. 32 वर्षाच्या माता माऊलीला सांगते ती स्त्रीला, 32 वर्ष वय आहे त्यांचं. काय झालं व डॉक्टर कशामुळे बेल्ट? तुमच्या मानक्याची गादी सरकली, नाहीच काय जमलं तर म्हणतात पांढऱ्या पिशी वाढल्या, लाल पिशी ह्या पेशी काय होत्या पाहिल्या महाराज? होत्या काय आपल्या जुन्या आजोबा पंजोबाच्या काळात? ह्या पिशी होत्या काय? कुठलं दुखणं काय आणलंय काय? आणि म्हणले दुनिया सुधारली. बरोबर आहे. हां जग सुधारलं. कशात सुधारलं? इकडं सुधारलं. पण इकडं ज्ञानाच्या बाबतीत किंवा या परमार्थाच्या बाबतीत सगळं वदरलं. अशी अवस्था नव्हती. या ठिकाणी असणाऱ्या कौशल्य माता आपला धर्म सांगू लागल्या, रामा मी हेही करू शकत नाही. माझ्या पती परमेश्वराची जी आवडती वस्तू आहे, माझ्या पती परमेश्वराचा जिच्यावरती जीव आहे, जिच्यावरची प्रीती आहे, का माझ्या रामाला वनवासन भरताला राजगादी, ही रामा मी माझ्या तोंडानं या कैकेयीला म्हणू शकत नाही ना. आणि मी जर म्हणले तर माझ्या पती परमेश्वराला दुःख होईल. याचं नाव पातिव्रत्य धर्म. आणि तो धर्म कौशल्य माता प्रभू रामचंद्राला सांगू लागल्या. कैकेयीचा जीवरे मज दोष नाही तिळभरे, भरतार कृपाजी वरे ते निर्धारे मज पूज्य. याच्यामध्ये कैकेयीचा तीळ मात्र दोष नाही. एक सवत दुसऱ्या सवतीला बोलू लागली. कैकेयी या कौशल्याच्या सवत होत्या तरी म्हणल्या याच्यामध्ये तीळ मात्र कैकेयीचा दोष नाही. त्याचं कारण आहे कारण कैकेयीचा भरत असणारा कैकेयीला प्रिय आहे. हां आणि म्हणून करता म्हणल्या कैकेयी ही असणारी मला कशी या निज पूज्य आहे, मी पूजनीय समजते त्या ठिकाणी. म्हणून म्हणल्या याच्यात कैकेयीचाही दोष नाही. आणि मग दोष तर कुणाचाच नाही, फक्त माझ्या वाट्याला दुःख आलंय असा विचार करून बोलतात. गारी झडपून या कैकेयीची गर्भ प्रसाद नेता काची, अर्धपिंड दिदला तिचे निजपतीची संतोष. आवाज ज्या वेळेस द्वेष करायचा होता, खरंच जर या कैकेयी विषयी माझ्या मनामध्ये काही मत्सर असता, तिरस्कार असता, द्वेष असता, तर घारीनं पिंड झडपला त्यावेळेस अर्धा पिंडाचा भाग या कैकेयीला मी दिलाच नसता. त्याच्यामुळं कैकेयी विषयी माझ्या मनामध्ये कुठलाही द्वेष नाही, मत्सर नाही, क्रोध नाही. आणि म्हणून करता म्हणले या कैकेयी मातेलाही, त्या कैकेयीलाही मी काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही रामा. फक्त आणि फक्त हे दुःख कुणाला सहन करावं लागतंय? मला सहन करावं लागतंय. माझी अशी अवस्था झाली की धर्म संकट आहे. नाही बोलते तर एका पुत्राच्या या रामाचं तुमचं असणारा रामा तुझं वियोगाचं दुःख मला सहन करावं लागतंय. आणि बोलते तर माझ्या सर्व असणाऱ्या या पातिव्रत्य धर्माचं त्या ठिकाणी हनन होतंय असं कौशल्या माता बोलू लागल्या. तैपासून दशरथ मजवर कृपा करी अत्यंत, अन्यायी नव्हे नरपणात बघियत मी रामा. माझ्या पती परमेश्वरानं राजा दशरथजीनं नरपणातानं काही अन्याय केला नाही रामा, बरोबर आहे. आणि ज्या वेळेस मी कैकेयीला हा पिंडाचा अर्ध भाग अर्पण केला त्यावेळेसपासून राजा दशरथजी माझ्यावरही अतिप्रीती करत होते, अतिप्रेम करत होते. माझीही त्यांना आवड होती. त्याच्यामुळं राजा दशरथजीचं आपण ते कोणाला बोलूनही दाखवू शकत नाहीत. आणि आलेला वाटेला जे काही दुःख आहे का ते सहनही होत नाही, परंतु त्याच्यातूनही असणारं काय करावं लागतं, आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. हे रामायण सांगतं या. तसं या ठिकाणी कौशल्या माता बोलू लागल्या, रामा फक्त आणि फक्त मीच अभागी आहे की आपल्या मुलापासून त्या ठिकाणी मी माझा वियोग होतोय. माझा मुलगा राजा न होता वनवासाला जातोय, म्हणजे मी किती अभागी आहे असं त्या ठिकाणी बोलू लागल्या.